सो विषय काय असतं माहिती का, गावाकडलं लग्न असलं ना, असलं भारी लग्न करतात, तेवढा खर्च करतो मुलीचा वडील, 8-10 लाख रुपये तरी खर्च करतो मुलीचा वडील, नाही का. आणि हे सगळं एखादा जरी मुलगा जॉबला असला ना, तर हे सगळं भेटून जातं मुलाला. पण दुसरं एक फॅक्ट सांगायचं म्हणलं ना, गावाकडले मुली, आता ते मागे एक केस झाली होती बघा, ते जास्त हुंडा घातला, जास्त म्हणते हगवणे परिवाराचा विषय तुम्हाला माहितच असेल. तर तसं सांगितलं जातं. दुसरी एक गोष्ट आहे, जेव्हा मुलगीच्या घरचे मुलगा पाहत राहतात, तेव्हा त्यांना एवढं काय पाहिजे असतंय, भाई जमीनही पाहिजे पोराला, पोरगा सेटलही पाहिजे, पोराच्या नावावर स्वतःचा एखादा फ्लॅट पण पाहिजे, पोरगा गाडी पण पाहिजे. समजा पोराचं वय जर 27 एक असन, तर एवढं सगळं करणं खरंच पॉसिबल आहे का बरं? ते एक्सपेक्टेशनला काही लिमिटच नाही राव मुलीच्या वडिलांच्या सुद्धा. ती बाजू कोणी बघत नाही, एवढे जास्त एक्सपेक्टेशन ठेवतात. पोरगा रिच पाहिजे, त्यांना सगळं सेटल पाहिजेत, त्याचं काय बरं? त्याबद्दल कोणीच नाही बोलत आणि करतात. हे बघा, नॉर्मल फॅमिली असली आमच्या इकडे तरी 5-6 लाख रुपये खर्च करतात लग्नाला, त्याच्यानंतर चांगलं लग्न बिग्न लावून देतात, न एक्सपेक्टेशन. हुंडा बिंडा काहीच नसतो याच्यात, हे सगळं नॉर्मल गोष्टी आहे. हुंडा द्यायचा नाही, काय नाही, फक्त मुलींच्या वडिलांनी पण जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवा, मला फक्त एवढंच म्हणायचं. लिमिटेड एक्सपेक्टेशन असू द्या, पोरगं चांगलं बघा, फक्त एवढंच म्हणणं आहे. बाकी जास्त रिच बघून त्या पोरीचं वाटोळं करून देण्यापेक्षा, किंवा मुलगी पण लई मोठ्या घरची करून मुलांनी स्वतःचे लिमिटेशन टाकण्यापेक्षा व्यवस्थित करा रे, मला एवढंच सांगायचं होतं. बाय.